और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। सर्व पठारी हातगाडी टपरीधारक एक तुडीचा, कुठलाही गैरमार्ग न करता रस्त्यावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांचा, दादागिरी न करता प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा, लूटमार न करता प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा, न टोपी करता प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा, भाजी विक्रेत्यांचा, वडापाव विक्रेत्यांचा, मिठाई कामगारांचा, ज्यूस विक्रेत्यांचा, पाणीपुरी विक्रेत्यांचा, फळ विक्रेत्यांचा, वडापाव विक्रेत्यांचा, समोसा विक्रेत्यांचा, डोसा विक्रेत्यांचा, फळभाजी विक्रेत्यांचा, दूध विक्रेत्यांचा, पौष्टिक अन्न विक्रेत्यांचा, मटण विकणाऱ्याचा, चिकन विकणाऱ्याचा, पौष्टिक अंडे विकणाऱ्याचा, हम सब सर्व श्रमिक कष्टकरी एक जुडीचा, हम सब। हायकोर्टामध्ये तुम्ही गेला होता, आज न्याय मिळालाय कामगारांना, काय एकंदरीत भावना की भारतीय संविधानाचं 19वे कलम आहे, त्या कलमामध्ये स्वयंरोजगाराचा अधिकार आहे, त्या अधिकारामध्ये संबंध देशभरामध्ये 6 कोटी आणि महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने पथारी हातगाडी टपरीच्या माध्यमातून कुठलाही गैरमार्ग न करता, गुन्हेगारी चोरी दरोडे न करता संविधानाच्या अधिकारातून स्वयंरोजगार करून आपल्यासह आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करणारे लाखो कोटीच्या संख्येने हे पथ विक्रेते आहेत। त्यांच्यामध्ये सप्टेंबर 2013 मध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आणि त्यानंतर आजचा हा निर्णय। या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 30,000 विक्रेते आहेत, 30,000 विक्रेत्यापैकी 19,792 लोकांचं सर्वेक्षण राहिलं, 11,000 लोकांचं सर्वेक्षण बाकी आहे आणि त्यामध्ये बोगस विक्रेते घुसवण्यात आलेले आहे। आमच्या खऱ्या आणि प्रामाणिक विक्रेत्यावर अन्याय होतो आहे। या गोष्टीसह त्यांच्यावरती ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे, काही लोकांना 2015 मध्ये मिळाले, काही लोकांना 17 मध्ये मिळालं, या विक्रेत्यावरती सुद्धा कारवाई करत असताना महानगरपालिकेचे अधिकारी असे म्हणायचं की तुला प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिलंय म्हणजे तुला काय 7/12 दिला काय रे, अशा प्रकारची हीन वागणूक देऊन पोलीस प्रशासन आणि MSFचा गैरवापर करून दंडुकेशाही पद्धतीने आमच्या विक्रेत्यांना दडपशाही करून गाडीमध्ये टाकून दादागिरी करायचे, मारहाण करायचे। याच्यावरती आम्ही भारताचं सर्वोच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यानंतर महानगरपालिकेला गेल्या वर्षी त्यांनी असं विचारणा केली होती की तुम्ही हाकोर झोन किती बनवलेला आहे, तर तेव्हापासून 1 वर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा झुलवलं महापालिकेने। त्याच्या लक्षात आलं माननीय मी न्यायमूर्तीचं खरोखर आम्ही आभार मानतो की देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य विक्रेत्यांना तुम्ही न्याय दिलेला आहे। हा निर्णय म्हणजे आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या अनेक महापालिकांमध्ये त्या सर्वसामान्य आणि देशातल्या सर्व विक्रेत्यांना तो लागू होऊ शकतो। हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यांचं ओळखपत्र, त्यांना हॉकर झोन आणि त्यांना स्वयंरोजगार करण्याचा आणि त्यांच्या व्यवसायाला संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे। माननीय दोन्ही न्यायमूर्तीचं आणि या सिस्टीम मध्ये सर्वच पदाधिकारी ज्यांनी सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये लढणं सोपं नाही, पण माझ्या माता भगिनीने 100-200 करून जो लढा उभा केला आणि तिथं आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि पुढे भविष्यामध्ये जोपर्यंत सर्वांना हॉकर झोन मिळणार नाही तोपर्यंत आमची लढाई यशस्वी राहील।
खरं तर काशीनाथ नखाते कामगार नेते म्हणून ओळखले जातात, कष्टकऱ्यांचे नेते. आज त्यांनी अनेक आंदोलनं केली मुंबई येथे जाऊन देखील. आज खरं तर कामगारांच्या ज्या आवाज उठत होते, आज त्याला न्याय मिळालाय. हायकोर्टाने सुद्धा हायकोर्टात गेल्यानंतर त्यांना न्याय मिळालाय. काय सांगाल एकंदरीत आज त्यांच्या हाकेला देखील आज सगळे कामगार इथं सगळे उपस्थित आहेत, जल्लोष साजरा केलाय, काय सांगाल? टपरी पथारी व्यावसायिक त्याचबरोबर हातगाडीवाले फेरीवाले यांच्या या व्यवसायांच्यावर ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकारच्या पण यंत्रणा असतील, ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे कारवाई करत होते, त्याचबरोबर 2009 मध्ये पथारी व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायदा झालेला असताना सुद्धा आजपर्यंत त्याची अंमलबजावणी कुठल्याही महानगरपालिकेने या ठिकाणी केली नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही स्वतःला स्मार्ट समजून घेते किंवा स्मार्ट सिटी नावाचा रोग या महापालिकेत झालेला आहे आणि स्मार्ट सिटी नावाखाली इथल्या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायिकांच्यावर अतिशय अमानुष पद्धतीनं, क्रूर पद्धतीनं, अमानवीय पद्धतीनं कारवाई या महापालिकेतले अधिकारी करत होते. आणि याच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काशीनाथ नखाते असतील, त्यांचा महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ असेल, त्याचबरोबर नॅशनल हॉकर्स फेडरेशन ही जी केंद्रीय संघटना आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली काशीनाथ नखाते या शहरामध्ये पथारी व्यावसायिकांचं नेतृत्व करतात. त्या एका बाजूला आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असताना किंवा महानगरपालिकेला त्यांच्यावर होणाऱ्या विक्रेत्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बद्दल जाब विचारत असतानाच त्याच वेळेला न्यायालयीन लढाई सुद्धा काशीनाथ नखाते यांनी यशस्वीपणे केलेली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हा जो काल या सगळ्या कारवाईवर स्थगिती मिळवण्याचा जो निर्णय मिळाला आहे, त्यामुळं पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच नव्हे तर देशभरामधल्या कोट्यावधी टपरी पथारी व्यावसायिकांना न्याय मिळणार आहे. त्याच्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याबद्दल काशीनाथ नखाते आणि त्यांच्या सहकार्यांचं इथं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. माझी विनंती आहे महानगरपालिकेला, आता तुम्ही आज मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, त्यांनी आज सांगितलं की आम्ही निकालाची प्रत वाचू आणि मग कारवाई आम्ही काय निर्णय घेऊ. तर एवढे मूर्ख IAS अधिकारी असतील असं मला वाटत नाही. त्यांना हा निकाल माहिती आहे आणि ते त्या पद्धतीनं त्यांनी, मी काल तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो, हा निकाल त्यांना माहिती होता म्हणून काल पिंपळे सौदागर मधल्या एका विभागामध्ये पथारी व्यावसायिकांच्यावर ज्या ठिकाणी एक गार्डन आहे, ते गार्डन माझ्या माहितीप्रमाणे आयुक्तांच्या नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन दिले गेलेलं आहे आणि त्या गार्डनचं सुशोभीकरण त्या ठिकाणी धोक्यात येते असं समजून त्यांनी त्या ठिकाणी परवानाधारक ज्यांच्याकडे लायसन्स आहेत, ज्यांनी फी भरण्याचे पैशाची पावती आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काल जबरदस्तीनं हाकलून लावलेलं आहे. त्यांची दुसरी जागा त्यांनी दिली, परंतु आज त्या ठिकाणी गेल्या 10-12 वर्षापासून जे व्यवसाय करत होते त्यांच्यावर अन्याय त्यांनी केलेला आहे. याचा अर्थ हे इथले जे शेखर सिंह नावाचे जे आयुक्त आहेत ते सुद्धा या सगळ्या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत. मानवतावादी दृष्टिकोन जो असावा लागतो प्रशासनाला, तो या ठिकाणी त्यांनी कधी दाखवला नाही. त्याचबरोबर आता परवा ग प्रभागामध्ये आंदोलन झालं, त्या ग प्रभागाच्या तिथले कोण किशोर ननवरे नावाचे अधिकारी ते इतक्या अमानुष पद्धतीनं आणि जनावरांसारख्या कारवाई बरोबर फिरतो आणि कारवाई करतो, अशा पद्धतीनं कारवाई त्यांनी केली. तिथेही त्यांना आम्हाला शेवटी बोलावं लागलं. शेवटी आम्हाला मानवतेचा विचार करून किंवा संविधानाच्या अधिकाराचं रक्षण करायचं म्हणून आम्हाला त्या संदर्भामध्ये बोलावं लागलं आणि त्यावेळेला अशा पद्धतीचे जे अधिकारी आहेत, मी या ठिकाणी आयुक्तांना विनंती करतो या निमित्तानं की असे जे अधिकारी असतील जे कायदा तोडून, जे सुप्रीम कोर्टाचा आदेश तोडून त्या ठिकाणी जर मनमानी पद्धतीने कारवाई करणार असतील तर अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर ठेवण्याचं काम आयुक्तांनी करू नये, अन्यथा आयुक्तांच्या विरोधामध्ये सुद्धा आंदोलन करावं लागेल. हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी काशीनाथ नखाते, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, नॅशनल हॉकर्स फेडरेशन यांचं आणि त्यांच्या सर्व सभासदांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. या शहराला एक नवीन दिशा देणारा निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे आणि ही लढाई आहे, ही ऐतिहासिक लढाई यशस्वी करण्यामध्ये काशीनाथ नखाते यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. इथल्या टपरी पथारी व्यावसायिकांचं, इथल्या सर्व त्यांची जी समिती आहे महानगरपालिकेवर निवडून आलेली, त्या समितीचंही या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.